एक्सपिरियन्स सांगतानाच तुम्ही अनुभवलं की किती एक्साइटमेंट असते. ओके, चलो जाऊ आता जुलेखा मकानदार ताईंच्याकडे. वैद्यताई आल्यानंतर लगेच जरासं सुमेध सर त्यांच्यावर हे करायला पाहिजे बरं का. वैद्यताई मला अजून दिसत नाहीयेत. येस, चलो. अरे आहेत ताई, फक्त व्हिडिओ ऑफ आहे त्यांचा. वैद्यताई व्हिडिओ ऑफ आहे. येस, जुलेखा ताई तोपर्यंत बोला. नमस्ते मस्तपैकी त्या मॅडम. नमस्ते शतायुषी फॅमिली. मी जुलै महिन्यामध्ये तसं माझा वाढदिवस पण जुलै महिन्यामध्येच असतो आणि मी तिसंगीमधून आहे आणि भोज माझं सासर आहे. तिसंगी माझी कर्मभूमी आहे आणि माहेर पण आहे. या शतायुषी फॅमिलीमध्ये मी जॉईन झाले जुलै महिन्यामध्ये. मला असं वाटतं की पुन्हा एकदा माझा जन्म, मला आणखीन एक फॅमिली मिळाली, त्या फॅमिलीमध्ये माझा जन्म झाला आणि ती फॅमिली म्हणजे शतायुषी फॅमिली. मला ही लिंक साखरवाले मॅडमनी दिली. तसं माझ्या मुलगीकडे त्या अगोदर गेल्या होत्या, फिरोज बागवान सर आणि साखरवाले मॅडम, आणि तिथं त्यांनी माहिती दिली, परंतु आमच्या जावयांना काय ते पटलं नाही आणि मग मुलगीनं माझ्याकडे पाठवून दिलं त्यांना. आणि मग मला खरोखरच याची गरज होती. मला वाटलं की मला हे घेतलं पाहिजे. ऐकू येते ना मॅडम? अगदी भारी. हा, तर घेतलं पाहिजे असं मला वाटलं, कारण मला ऑलरेडी न्यूट्रिशन चालूच होते. व्हिटॅमिन डी ची कमतरता, B12 सगळ्या बाबतीत कमतरता होती आणि त्यामुळं, कारण मी वेट लॉस साठी म्हणजे हेल्दी वेट लॉस केला होता, परंतु हेल्दी वेट लॉस झाला नव्हता आणि त्यामुळे मसल लॉस झाले होते. आणि डॉक्टरनी सांगितलं होतं की आता तुम्ही हार्ड एक्सरसाइज वगैरे काही करायचं नाही आणि तुम्हाला खुव्याचं दुखणं सुरू झालंय, हाडांची झीज झालेली आहे, त्यामुळे तुम्ही रेस्ट घ्यायला पाहिजे. मग रेस्ट घ्यायला काय हरकत नव्हती, कारण मी रिटायर झाले होते. परंतु माझी अडचण होती की मला विदाऊट मेडिसिन शुगर मेंटेन करायची होती. मी गोळी चालू केली नव्हती आणि मुलग्याची पण इच्छा होती की मी गोळी चालू करू नये. आणि त्यामुळे मला आता खूप मोठं कोडं पडलं होतं की आता मी काय करू. आता इकडं शुगर तर मेंटेन केली पाहिजे, गोळी तर खायची नाही, आता काय केलं पाहिजे. तर डॉक्टरनी पण मला सांगितलं की डाएट डाएट करो, डाएट और शुगर मेंटेन करो, गोली नहीं खानी है तो शुगर डाएट करो. तर डाएटवर तर माझा विश्वास होता, डाएट तर होतच माझं. खरं तरी पण आता हे सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर काय करावं, असं मी थोडंसं डिप्रेशनमध्ये होतेच. तोपर्यंत मला ही लिंक मिळाली. साखरवाले मॅडम आल्या आणि मी त्या दिवशीच ते फ्युएल इंटेक करायला सुरुवात केली. म्हणजे त्या दिवशीच मला त्या किट देऊन गेल्या आणि त्याच्यावर विश्वासही माझा बसला आणि मी सुरू केलं. आणि सुरू केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खरोखर हे खूप चांगलं आहे आणि मला हे आयुष्यभर घ्यायचं आहे, कारण मला गोळी घ्यायची नाही, औषधमुक्त जगायचं आहे. म्हणून मी हे सुरू केलं आणि माझ्या लक्षात आलं की या एका चॅलेंज बरोबर, म्हणजे शुगर तर माझी मेंटेन आहे, वेट पण म्हणजे फॅट लॉस म्हणजे विजरल फॅट ज्याला म्हणतो आपण, पोटावरचं फॅट, ते हळूहळू माझं कमी व्हायला लागलेलं आहे. भरपूर कमी झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे बाकीचे चॅलेंजेस पण माझे कमी कमी व्हायला लागलेले आहेत. मी रात्री म्हणजे मला झोप नव्हती, 10 वर्ष झोप नव्हती. 1:30 वाजता, 2:30 वाजता अशी जाग आली मला, की मला परत झोपच लागत नव्हती. मग बऱ्याच वेळा कधीतरी मी डॉक्टरांच्याकडे गेले सहज, तर बोलायची. खरं ते म्हणायचे ह्या वयात आता उतार वयात झोप कमीच असते. परंतु जसं हे फ्युएल इंटेक करायला लागले मी, तसं मला झोपेचं चक्र माझं सुधारायला लागलेलं आहे. झोप मला व्यवस्थित यायला लागलेली आहे. त्याचबरोबर रात्री मी अचानकपणे ओरडत ओरडत नाही, किंचाळत उठायची आणि मला ते माहिती नसायचं. सकाळी मला सगळे सांगायचे, "काय किती मोठ्यानं किंचाळत होतीस, काय झालं होतं?" म्हणून. आणि मग मिस्टर माझे म्हणायचे, की "तू असं हात धरतीस आणि हात दुखतोय असं म्हणतेस आणि झोपतेस." आणि मग सकाळी मला सांगितलं, की मला ते माहिती नसायचं. हे महिन्यातून 2-3 वेळा असं व्हायचंच मला. परंतु आता मला वाटतंय जुलैपासून मी जॉईन आहे. एकदाही मला हे झालेलं नाही. परवा पुण्यामध्ये सुद्धा जैन बोर्डिंगमध्ये आम्ही राहिलो होतो, तेव्हा मग साखरवले मॅडमना मी सांगून झोपले होते, की "मॅडम एखादी मी किंचाळत उठले तर घाबरू नका." खरं सुदैवानं मला एकही दिवस आजपर्यंत फ्युएल इंटेक केल्यापासून मला हे झालेलं नाही. म्हणजे मला खूप या गोष्टीचं म्हणजे कौतुक वाटतंय. सगळ्यांनाच या गोष्टीची काळजी होती. डॉक्टरना पण सांगितलं तर ते म्हणायचे, "असं होत राहते, स्ट्रेसमुळे होते," असं म्हणायचे.
मग मी पण त्याच्याकडे दुर्लक्ष करायची. तर माझ्या मुलग्याला खूप काळजी होती, की असं का होत असेल मम्मीला? आणि ते आता सुदैवानं माझं बरं झालंय. त्याचबरोबर अ, पित्ताचा त्रास माझा कमी झालेला आहे. त्यानंतर मुलग्याचे सुद्धा जे चॅलेंज होता, त्याला पंप लागत होता, अ, धाप लागत होता किंवा पित्त म्हणजे पित्त झालं की लगेच त्याला पंप लागायचा. म्हणजे परवा सांगितलं ना सरांनी ट्रेनिंगला एक होते बघा, की एका हातामध्ये पित्ताची गोळी आणि एका हातात पंप. तशी अवस्था माझ्या मुलग्याची आणि वय पण त्याचं कमी आहे, 35 वर्ष आहे. आणि त्याचं तो चॅलेंज 4 महिने झालं माझी सूनबाई आणि मुलगा दोघांनी मला थँक्यू बोलले, की मम्मी तू जबरदस्तीनं मला दिलीस. तर मला खूप छान वाटतंय आणि माझा पंप बंद झालाय आणि मग मी हे पंप नेत आहे बघा म्हणून माझ्या सूननं तक्रार केली. तर मी म्हटलं बरं झालं. तर मला थँक्यू बोलण्यापेक्षा मॅडमना आमच्या थँक्यू बोल, साखरवाली मॅडमना थँक्यू बोल किंवा शेअरिंग कर एका दिवशी मी असं तिला सांगितलं. त्याचबरोबर माझ्या मुलगीनं ज्याने पाठवली माझ्याकडे साखरवाली मॅडमना, तिला युरिक ऍसिडचा त्रास होता. जरी जावयानं पटलं नसलं, तरी मम्मीलाच लागतं हे म्हणून तिथं ठेव आणि तू खात जा म्हणून सांगितलं आणि मॅडम मला इतकं छान वाटलं, की 1.5 महिन्यात तिचा युरिक ऍसिडचा म्हणजे जे हे आहे तपासणी आहे ती नील आली. आणि त्यामुळं माझ्या बाबतीत अजूनही मी जरी गाफील असले, तरी माझ्या मुलांचा रिझल्ट इतका चांगला आहे. मी खूप आनंदी आहे मॅडम. आणि मलाही खूप अनेक म्हणजे मग ते केस गळती असेल किंवा स्किनच्या बाबतीत खूप हार्ड स्किन आहे माझी. या सगळ्या बाबतीतच मला म्हणजे आता चांगले मग त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला लागलेली आहे. आणि एकंदरीत मी हॅपी आणि हेल्दी आहे. त्याचबरोबर स्वतःचाच सगळ्यात रिझल्ट महत्वाचं म्हणजे नाहीये यांचा, यांच्या अख्ख्या फॅमिलीचा रिझल्ट आहे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण जुलेखा मकानदार ताईंसाठी. एवढा मस्त रिझल्ट काढलाय अख्ख्या धन्यवाद मॅडम. फॅमिलीचा. मुलांमध्ये जेव्हा बदल होतो ना, त्या वेळेला त्या आईला जे काय फिलिंग असतं ना, ते आपण या एक्सपिरियन्स मधून बघितलं. आता आपण जाणार आहोत आजची बोधकथा. आजची बोधकथा घेणार आहेत वैद्यताई. मस्तपैकी त्याच्यामध्ये आतच जॉईन होतात, आपल्याला सगळ्यांना घेऊनच जातात बोधकथेमध्ये आणि ते आपण फील खूप छान करतोय. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करू. वैद्यताई योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, योग रत्न आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत. आता त्यांच्या डिग्र्या सांगत बसल्यापेक्षा त्यांचा एक्सपिरियन्स जबरदस्त आहे. त्यामुळे जाऊ आपण वैद्यताईंच्याकडे. सुमित सर ऑल म्यूट. वैद्यताई आज जागा बदललाय, कुठं बाहेर आहे का? गाडी हो. गेले हा गाडीत आहे. येस. गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग म्यूट करू ना ताई. सगळ्यांना. गुड मॉर्निंग. येतोय आवाज? ऑल म्यूट टाका सुमित सर. Yes, आणि वैशाली अनम्यूट करा. व्हिडिओ पण ऑफ करा पाहिजे तर. हा. येस, तुम्हाला कम्फर्ट वाटेल. हरिओम. हा हरिओम. येतोय आवाज? सगळ्यांना हा सगळ्यांना नमस्कार. खूप छान छान एक्सपिरियन्स झाले आता जुलेखा ताईंचा तर पूर्ण फॅमिलीचा, सुमनचा पण. आणि सुमन पण आमची एक छान मैत्रीण आहे आणि भेटलेलो अनेकदा या आपल्या कोल्हापूरला पण इव्हेंटच्या वेळी. त्यानंतर इकडे अहमदाबादला आले होते सगळे त्यावेळेला. तर खूप छान. वनिताचा तर काय नेहमीच म्हणजे बोलणं होत असतं आणि खूप छान तिचा अनुभव आहे. तर हे छान छान अनुभव करतो आणि घरातलं वातावरण आमच्या बदललं किंवा घरात छान झालं तर हे वातावरण अतिशय आवश्यक असतं आपल्याला. म्हणजे घरातलं वातावरण उत्तम पाहिजे. मग ही जी कथा आहे तर ह्याच्यामध्ये तसंच आहे बघा, की 2 प्रकारची वातावरण आणि मग त्याच्यामध्ये कसं आपल्याला वाटतं. कुठलं सुखाचं असं म्हणजे सुखी घर, आनंदी घर ते खूप छान वाटतं आपल्याला ऐकायला, बघायला वगैरे. तर एक कराडचा मित्र मंगेश ह्याच्याकडे रात्रीपुरता मुक्काम करायला उतरलेला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच त्याच्या घरापासून जवळ एका ठिकाणी मीटिंग होती. तर फोनवर तो म्हणाला होता, तू माझ्याचकडे उतर, म्हणजे इथनच तुला सकाळी उठून जाता येईल. तो पिढीच्या श्रीमंत तर होताच, पण त्याचा उद्योगही सुसाट चाललेला होता.
मोठा पॉश बंगला, बाहेर प्रशस्त पार्किंग, ज्याच्यामध्ये एक BMW, एक मर्सिडीज, शिवाय एक जागा रिकामी होती, जी मंगेश घेऊन गेलेल्या जगवारची होती. मी पोहोचलो होतो त्याच्याकडे, पण अजून तो त्याच्या फॅक्टरीतून घरी यायचा होता. संध्याकाळचे 6 वाजलेले होते. बेल वाजवणार इतक्यात आतमध्ये CCTV मध्ये मला आलेलं बघून मेडनीच ते कोरीव काम केलेलं मोठं असं अफगाणी दार उघडलं. आतल्या श्रीमंती इंटिरियरनी माझं लक्ष वेधून घेतलं. माझी नजर चौफेर फिरत होती. लक्ष वर गेलं तर तिथे एक अत्यंत सुंदर असं नाजूक 2-3 थरांचं काचेचं झुंबर होतं. मनात विचार आला, 5-1 लाखांचं तर नक्कीच असेल. एकूण सगळ्यातच त्याची श्रीमंती दिसून येत होती. भव्य असा हॉल, त्या हॉलच्या कडेला त्याची मिसेस सोफ्यावर कुठल्या तरी फाईल्स चाळत बसलेली होती. मी प्रथमच बघत होतो तिला. आलेलं बघितलं, बघून नुसती एक मर्यादित स्माइल दिली त्यांनी आणि म्हणे, वरच्या रूम मध्ये तुमची सोय केलीये, मंगेशला वेळ आहे यायला, फ्रेश होऊन येऊ शकता. बस एवढं बोलून ती पुन्हा आपल्या आपल्या फाईल्स कडे वळली. मेडनी एका ट्रे मध्ये सुंदर नक्षीकाम केलेल्या नाजूक ग्लास मधून पाणी आणून दिलं. चहा, कॉफी, ज्यूस काय घेणार विचारलं. मी नको बोललो. फ्रेश होऊन खाली आलो. मंगेशला यायला तासभर तरी वेळ होता. त्याची पत्नी फाईल्स बघण्यातच बिझी होती. म्हणून मग मी मुद्दाम तिला ऐकू जाईल एवढ्या आवाजात मेडलाच सांगितलं, मी थोडं फिरून पाय मोकळे करून येतो एका तासाभरात. तिने फक्त निर्विकारपणाने ओके म्हटलं. खाली त्याच्या बंगल्याच्या आसपास शेती होती. त्यातनच एका कच्च्या रस्त्याने फिरून यावं म्हणून मी निघालो. हवेमध्ये चांगलाच गारठा होता, पण छान वाटत होता. मी जात असलेला जो रस्ता होता तो साधारण 2-1 किलोमीटर पर्यंतच होता आणि तो डेड एंड होता. तिथेच एक लहानसं कौलारू वजा घर वजा झोपडी असं होतं. दारावर हिरव्यागार आंब्याच्या पानांचं तोरण लावलेलं होतं. झोपडीच्या बाहेरच लहानशा सारवलेल्या अंगणात एक सतरंजी अंथरून आणि तक्क्याला मस्त टेकून पाय लांब करून साधारणपणे 40शीतला शेतकरी दिवसभर शेतमजुरी करून थकून भागून येऊन निवांत पडलेला होता. हाताच्या अंतरावर त्याचा ट्रान्झिस्टर होता आणि त्याच्यावर त्यांनी जुनी गाणी सुरू केली होती आणि त्यासोबत तो सुद्धा गुणगुणत होता. मला पाहिलं आणि तो सावरून बसला. काय साहेब, इकडे कोणीकडे? रस्ता चुकला की काय? अहो, इथून पुढे काहीच नाहीये. मंगेश देशमुख साहेबाची शेतीच शेती आहे नुसती दूरपर्यंत. नाही नाही नाही, रस्ता चुकलो नाहीये मी, मुद्दाम शेतातनं फिरायला म्हणून आलो. अरे वा, अहो साहेब, मग या की बसा इथंच. मोकळ्या हवेत थोडा आराम करून जावा परत. शेकोटी होतीच. मलाही त्या थंडगार हवेत तिथे बसावंसं वाटत होतं, म्हणून बसलो त्याच्याच समोर. शेकोटीवरचा चहा घ्या का साहेब? शेकोटीवर लहानशा भांड्यामध्ये उकळत असलेला चहा बघून मला काही नको म्हणता आलं नाही, पण म्हणायची वेळही आली नाही. कारण त्याच्या बायकोनी लगेच येऊन एका पेल्यात वाफाळलेला चहा गाळून बाहेरनं एक फडकं गुंडाळून माझ्या हातामध्ये दिला. अप्रतिम असा चहा मी आयुष्यात कधी प्यायलेलो नाही. थोडा धुरकट वास लागलेला, गोड आलं घालून केलेला उकळलेला मस्त चहा संपूच नाही असं मला वाटत होतं. तेवढ्यात त्याची बायको म्हणे, आता आल्यासारखं जेवूनच जा साहेब, मी बनवतेच आहे 10 मिनिटात समद. मला आश्चर्य वाटलं, बापरे, एकदम जेवायचं कसं काय म्हणते ही. मी हो नाही म्हणायच्या आतच ती आत गेली, 2-3 भरताची वांगी घेऊन आली. 10 मिनिटात करते हो साहेब, बसा तुम्ही. अहो कशाला, नको, घरी वाट बघतील जेवायसाठी. पण दोघांनीही आग्रह करून बसवूनच घेतलं. इकडे कोणी येत नाही हो साहेब, आम्हाला छान वाटलं तुम्ही आलेलं बघून, आता खाऊनच जावा बघा गरीबाकडचं. बोलता बोलता शेकोटीवर तिने कोळी भरताची वांगी भाजून घेतली, भरीत केलं, त्यावर कच्च तेल ओतलं, थापलेल्या भाकऱ्या खरपूस अशा भाजल्या
आणि लसूण मिरची भाजून तिथल्या तिथं ठेचून ठेचा बनवला. फार तर फार हे सगळं तिने फक्त 15 मिनिटात केलं असेल. आता मला भूक लागलीच होती आणि त्याने भरीत, खुसखुशीत गरम भाकरी आणि झणझणीत बनवलेला ठेचा एका ताटलीत वाढून माझ्या पुढे ठेवला. तोवर तिनं आतनं घट्ट दह्याचं छोटंसं मडकंच आणून ठेवलं. वाह! काय चव होती ती, लाजवाब. मी जन्मात विसरू शकणार नाही एवढी झकास. 3 भाकऱ्या खाल्ल्या असतील त्यांच्या आग्रहामुळे. अगदी तृप्त झालो होतो. ते दोघेही माझ्या बरोबर जेवले. मनामध्ये अन्नदाता सुखी भव असं म्हणत मी उठलो. इथे माझे अन्नदाते खऱ्या अर्थाने तेच होते ना. खरं तर मी त्यांना पहिल्यांदाच भेटलो होतो. पण त्यांचं ते प्रेम, त्यांचं ते अगत्य, ती आपुलकी सगळं बघून मी अगदी भारावून गेलो होतो. मी ना त्यांच्या ओळखीचा ना पाळखीचा ना त्यांना सांगितलं होतं की मी येतोय तुमच्या मंगेश देशमुख साहेबांकडेच उतरलोय. तरी त्यांच्या घरापर्यंत मी पोहोचलो होतो बरोबर त्यांच्या जेवणाच्या वेळीच. म्हणूनही त्यांनी आग्रहाने बसवून घेतलं असावं. नको नको म्हणत असताना सुद्धा मी त्यांच्या बायकोच्या हातात 500ची नोट दिली आणि त्यांचा निरोप घेतला. मंगेशच्या गेट जवळ पोहोचलो तेव्हा 7:45 झाले होते. उशीरच झाला होता मला परत यायला. पार्किंग मध्ये जगवार पण त्याची दिसत होती, म्हणजे मंगेश पण आलेला होता. एंट्रन्स डोअर साठी 10 म्हणजे कमी उंचीच्या पायऱ्या चढून जावं लागायचं. मी पहिल्या 5 पायऱ्या चढलो असेल नसेल. आतून त्याच्या मिसेसचा जोर जोरात भांडायचा, ओरडत ओरडत भांडायचा आवाज येत होता. आणि तेवढ्यात एखादी मोठी काचेची वस्तू फुटल्यासारखा खळखळाट ऐकू आला. पाठोपाठ मंगेशचाही आवाज चढलेला दिसला. 2-4 शिव्याही ऐकू आल्या. बापरे, अशा वेळी मी आत जाणं योग्य नाही, म्हणून मी खाली एक बाक होता त्यावर जाऊन बसलो. जवळपास 15-20 मिनिटं त्यांचे आवाज येत होते, मग हळूहळू शांत झाले. तरी मी 10 मिनिटं बाहेर थांबलोच आणि मग नंतर वर गेलो. दारातच एक मोठा पितळेचा फ्लॉवर पॉट आडवा पडलेला होता. मेड केरसुणीने हॉलभर पसरलेल्या काचा एका जागी गोळा करत होती. मंगेश एकटाच त्रासिक चेहऱ्याने टीव्ही बघत सोफ्यावर बसलेला होता. सहज वर बघितलं तर त्या भव्य दिव्य झुंबराचा नुसता सांगाडा राहिलेला होता. याचा अर्थ नवरा बायको मधलं भांडण फेकाफेकीपर्यंत जाऊन थांबलं होतं. तरी पण वातावरण एकूण गरमच वाटत होतं. तशा त्या वातावरणात मला तिथे राहणं काही प्रशस्त वाटत नव्हतं. म्हणून मी मंगेशला उगाचच सांगितलं, अरे सकाळच्या मीटिंगच्या आधी आज रात्री 10ला पण संगम हॉटेलमध्ये एक मीटिंग आहे आणि डिनर पण अरेंज केलंय, तर त्यासाठी मला लगेच जावं लागेल तिथून. मग सकाळी आम्ही नियोजित मीटिंगसाठी जाऊ. अरे हो का, मी सोडून देऊ का मग तुला तिकडे? घरात जणू काही घडलंच नाही असं दाखवत मंगेशने विचारलं. नको नको, जाईन मी ऑटोनी. चल मग बाय, भेटू पुन्हा केव्हा तरी, असं म्हणून मी तिथनं सुटका करून घेतली आणि लगेच मला बस पण मिळाली. बसमध्ये बसलून डोक्यात विचार यायला लागले. थोड्या वेळापूर्वी एक ते गरीब शेतकरी कुटुंब पाहिलं. साध्या झोपडीमध्ये निर्जन स्थळी राहणारं. झोपडीबाहेर सतरंजीवर पण किती छान आनंदी समाधानी दिसत होतं. दोघांमध्ये एकमेकात किती प्रेम होतं ते जाणवत होतं. आत ना मॉड्युलर किचन होतं, की ना एसी ना पंखे ना इंटिरियरने सजवलेला मोठा हॉल ना साठवलेला पैसा. पण जे काही होतं त्याच्यामध्ये किती समाधानी होते ते. दोघांचीही मनं किती आनंदी होती आणि गरिबीत सुद्धा किती मोठी मनं होती. अतिथी देवो भव कसंच न शिकता कळलं होतं त्यांना. आणि त्यासाठीच त्यांचं ते अगत्य, तो आग्रह, तो पाहुणचार सगळं किती किती मनापासून होतं. वाटलं आयुष्य जगावं तर असं दिलखुलासपणे, हसत खेळत, ना कोणाचं मिंधर राहून ना कोणाच्या उपकाराखाली दबून, ना उद्याची काळजी ना कुठला तणाव. येणारे क्षण आनंदात घालवत सुटायचे बस. काय लागतं, काय एवढं आयुष्यामध्ये? 2 वेळचं जेवण आणि आयुष्यभर साथ निभावणार याचं मनापासून असलेलं प्रेम.
बस ते मिळत राहिलं की बाकी काही नसलं तरी काही फरक पडत नाही. हे त्यांच्या आणि आयुष्यात सुख असतंच. फक्त ते मिळवायचं कसं ते उमजायला पाहिजे. ज्याला ते उमजलं तो सदा सुखी. आणि इकडे ते मंगेशचं घर, ज्यात श्रीमंती तर जिकडे तिकडे छळकत होती. सगळ्या सुखसोयी होत्या, पण आपापसातलं प्रेम, आपुलकी आणि समाधान ते मात्र कुठे दिसत नाही. बघायला गेलो तर श्रीमंतीमध्ये सुख असतंच असं आपल्याला वाटतं, पण ते असतंच असं नाही. आणि गरिबीत दुःखच असतं असं सुद्धा नाही. सुख श्रीमंत गरीब असा भेदभाव करत नाही. ते माणसाची वृत्ती बघून येत असतं. सुखाच्या मागे धावणाऱ्याच्या हाती सहसा ते लागतच नाही, पण त्याला फार अगदी आपसूक जाऊन बसलेलं असतं. एवढं मात्र खरं असं मला वाटतं. आणि खरोखरच मला फक्त एक राहिलं पहिलं सांगायचं की सुमनला विवाह वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हरिओम. चलो जोरदार क्लॅपिंग करू वैशालीताईंसाठी. खरंच कराडमध्ये संगम हॉटेल आहे माहितीये तुम्हाला? कराड मधलं फेमस हॉटेल आहे संगम. आणि ते बरोबर तिथं ती पण मला स्वतःला वाटायला लागलं अरे बरोबर कराडचीच कथा ती. क्वालिटी किती आहे कथेमध्ये. तर एक दुसरं खरंच असतं आपण ना आपल्याकडे काय आहे त्या गोष्टी सोडतो आणि दुसऱ्याकडे काय आहे ते बघायला लागतो. दुसऱ्याकडे पैसा असेल खूप छान गाडी असेल तर आपल्याला वाटतं आपल्याला हे पाहिजे, पण तुमच्या जवळ जर आनंद असेल ना तर तिथं आनंदच आहे असं नसतं. कितीतरी वैद्यताई सांगताना मला कितीतरी फॅमिली अशा माझ्या नजरेसमोर जात होत्या की त्यांच्याकडे खूप पैसा आहे पण नवरा बायको बोलत नाहीत, सून आणि सासू बोलत नाहीत, बाकी नुसताच पैसा, काही नाहीये, स्वातंत्र्य नाहीये. एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू उचलून द्यावी तर त्यांना असं वाटतंय की अरे मिठाईचे बॉक्स आहेत पण थांबा जरा नवऱ्याला विचारते आणि यातलं तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे तेही नाही, स्वातंत्र्य पण नाही, आनंद पण नाही, पण नुसताच पैसा आहे. आणि आपण तिथं म्हणायला लागलं भारी स्वतःकडे जे आहे ते गोष्ट ज्याला कळायला लागतं ना तो आयुष्यात त्याच्याकडे जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये आनंदी असतो. म्हणजे त्याला काय मिळालंय हे बघायला पाहिजे. काल मालतीताईंचे भाऊ आणि म्हणजे मिस्टर आणि आम्ही बोलत होतो की अरे म्हटलं किती भारी आम्हाला भेटलंय की आज आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत ना बघायला लागलो की आम्हाला कशा आहोत. तर आमच्या बरोबर आमचे मिस्टर लोक आपल्याला सपोर्ट करतायत. आज घरातलं वातावरण काय आहे, आज आपण लोकांबरोबर बोलतो, या सगळ्या गोष्टी होत आहेत, हे पण भेटत नाहीये लोकांना. त्यामुळे तुमच्याकडे काय आहे त्या गोष्टी पहिल्यांदा बघा, त्यात आनंदी राहा. हीच खरी श्रीमंती आहे. आपल्या घरातल्या लोकांची मनाची श्रीमंती अनुभवा. आपल्या घरातल्या लोकांनी आपल्याला काय दिलं त्या वस्तू स्वरूपात शोधत बसू नका. आज तुम्हाला काय दिलं, आज तुम्हाला छान कपडे घेऊ शकता, कुणाला तरी मदत करू शकता, कुणाबरोबर तर तुम्हाला बोलायला वेळ आहे, हे तुमच्याकडे ज्या त्या गोष्टी बघायला लागला तर मग सगळं आनंदी आनंद आहे. आणि तुमच्याकडं आहे ते न बघता दुसऱ्याकडे काय आहे या गोष्टी आपण शोधायला लागलो ना तर आपल्या जवळचा असणारा आनंद पण आपण घालवायला लागलो, स्वतःच घालवायला लागलो. ओके, बेस्ट, भारी बोधकथा होती. सगळ्यात अजून एकदा क्लॅपिंग करा. म्हणजे आपण म्हणतो ना एखादी जबाबदारी घेतल्यानंतर ती जबाबदारी पेलायची. आज वैद्य ते प्रवास करायला लागलेत, गाडीत आहेत आणि गाडीतनं पण आपल्याला बोधकथा त्यांनी सांगितल्या. कमिटमेंट असते, मग ती त्या दिवसाला कंप्लीट प्रवासात आहे आणि मग आपण बोधकथेचे काय आहोत, फॅन आहोत. मग आपल्याला आज वाटलं असतं रे आज सुजाता काट बोलल्या, आज वैद्यताई पाहिजे होत्या, असं वाटलं असतं ना तुम्हाला सगळ्यांना. म्हणजे तुमच्या मनाचा विचार इथं म्हणजे आपल्यापेक्षा आपण दुसऱ्याचा मनाचा विचार जेव्हा करतो त्यावेळेला कमिटमेंट कंप्लीट होता. त्यामुळे जोरदार परत एकदा वैद्यताईंसाठी क्लॅप करू. आणि आता आपण जाणार आहोत. खूप लोक स्वतःवर काम करतात, पण लक्षात घ्या उद्याला रविवार आहे, उद्याला महिला दिन आहे आणि महिला दिनानिमित्त आपली व्याख्यानमाला चालू होते उद्यापासून. मग उद्यापासून व्याख्यानमाला चालू होते तर उद्यापासून आपण त्या लोकांना आणणं गरजेचं आहे, स्पेशल सगळ्याच लोकांना.
महिला दिनानिमित्त एक तरी व्यक्तीला आपण कॉलवर जॉईन करू, हा संकल्प करा. खरंच हे दिन सेलिब्रेट होतात ना, हे तुम्हाला काय वाटतं महिलांच्या मध्ये कमी ताकद आहे? ते खूप आहे, पण तिला तिची ओळख नाहीये आणि ते करून देण्याचं काम करायचंय. खूप लोकांच्या आयुष्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, खूप लोकांच्या आयुष्यात आरोग्य द्यायचंय, खूप लोकांचं मनस्वास्थ्य चांगलं ठेवायला मदत करायचंय आणि खूप लोकांच्याकडे वेळच जात नाहीये. त्या लोकांना क्वालिटी वेळ पण द्यायचा आहे. आपण जे जमेल ते देऊ, जे जमेल ते घेऊ दे, पण तुम्ही एक निमित्त बना. कारण तुम्ही निमित्त बनला ना, तर आज जर का सुमनताई थँक्यू एमाताई म्हटल्या, जुलेखा मकानदार ताई ज्यांच्या आडनावात साखर आहे पण त्यांनी दुसऱ्यांची साखर घालवायचे काम करायला लागले, साखरवाले मॅडम जे स्वतःची पण घालवलेत आणि दुसऱ्याची पण घालवायला मदत करायला लागले. भारी वाटतं थँक्यू म्हटल्यानंतर. पण तसं काम करावं लागतं, बोलावं लागतं लोकांबरोबर, सांगावं लागतं. ऐकत नाहीत लोक, नक्की ऐकत नाहीत, कारण ते स्वतःला तेवढं महत्व देत नाहीये. ते त्यांना त्यांची दृष्टी वळवावी लागते. थोडस कष्ट आहे. तुम्हाला वाटेल हे सहज साध्य आहे, नाहीये. हे अवघड काम आहे. लोकांना आरोग्याबद्दल अवेअरनेस आणणं, स्वतःला 1 तास ऐकायला वेळ द्यायला लावणं आणि सकाळी सकाळी गडबड आहे म्हणून. त्यामुळे ना जरासं अवघड काम आहे. पण तुमच्या सगळ्यांच्या मदतीशिवाय हे होणार नाहीये. त्यामुळे उद्याच्या महिला दिनानिमित्त नंतर जी व्याख्यान मला चालू होत्या, उद्याला छानपैकी डॉक्टर नेहा जाधव केसांचं आरोग्य, ज्याच्यावर खूप प्रेम आहे आपलं सगळ्यांचं आणि त्याच्याबद्दल आपल्याला ते माहिती देणार आहेत. महिलांचं तर सगळ्यात भारी विषय सौंदर्यात आणि हे त्यांचा अगदी आवडीचा त्यातला महत्वाचा रोल आहे तो केसांचं आरोग्य. सगळ्या पैलू महिलांच्या त्याला नरिश करायचं काम आपण करणार आहोत. आणि त्यातलं पहिलं व्याख्यान आहे उद्याला. आपण सगळेजण सकाळी 8:30 वाजता नुसतं स्वतःच नाही बरं का. आता तुम्ही म्हणाल किती पेशन्स न सांगायला लागले, कारण का आणि माझे पेशन्स असेच राहणार आहेत. तुम्ही नाही सांगितलं तरी पण मी सांगणारच आहे हेच करा म्हणून. त्यामुळे आपण एक व्यक्तीला उद्याला कॉलवर आणू. ह्या संकल्प हा पहिल्यांदा आहे. त्यामुळे उद्याला आपलं 8:30 वाजता व्याख्यान आहे. छानपैकी वेळ काढा, कानाने ऐकायचं आहे, किती पण गडबड असेल तरी. ओके. आणि याच खऱ्या महिला दिनाच्या महिलांना शुभेच्छा. उगी